गाईज वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. तर भाई आजच्या व्हिडिओमध्ये मी असं सांगणार आहे तुम्हाला की जर तुम्हाला एखादी गोष्ट ट्राय करायची आहे आणि जर तुम्हाला कॉन्फिडन्स येत नसेल त्या गोष्टीवर आणि जर तुम्ही म्हणत असाल की यार मला कॉन्फिडन्स येत नाही आहे, मग मी कसं करू, म्हणजे कोणाला विचारू का की कसं करू, काय करू. तर जे लोक तुम्हाला मोटिवेट करतील किंवा जे लोक तुम्हाला सपोर्ट करतील किंवा जे लोक तुम्हाला आयडिया देऊ शकतात तशा लोकांना ती गोष्ट सांगा. कारण की जेव्हा तुम्ही नवीन गोष्ट ट्राय करायला जाता तेव्हा तुम्ही 4 जणांना विचारायचं होता की आम्हाला असं करायचं आहे, ही गोष्ट मी कोणत्या प्रकारे करू शकतो, त्या गोष्टीमध्ये मी काय करू शकतो. या सगळ्या गोष्टी तुम्ही 2-4 जणांना विचारता आणि मग विषय कसा होतो की काही लोक तुम्हाला सांगतील की बाबा हां ठीक आहे, मी तुला अशी आयडिया देतो, 2-3 आयडिया देतील, तुमचं काम होतं आहे. काही लोक तुम्हाला डिमोटिवेट करतील, अरे हे काय करतो तुम्ही, याच्यामध्ये स्कोप नाही आहे, ह्याच्यामध्ये भरपूर कॉम्पिटिशन आहे, ही गोष्ट नको करूच तू. तर तुम्ही तिथे डिमोटिवेट होता. त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की जे लोक तुम्हाला मोटिवेट करतात किंवा जे लोक तुम्हाला सपोर्ट करतात अशा लोकांनाच तुमच्या गोष्टी सांगा. आणि मोस्ट ऑफ द जे लोक तुमच्या गोष्टींना लाईटली घेतात किंवा जे गोष्टी लोक तुम्हाला निगेटिव्ह बोलतात किंवा जे लोक तुम्हाला डिमोटिवेट करतात अशा लोकांपर्यंत तुमची ती गोष्ट जाऊच देऊ नका, जोपर्यंत तुम्हाला त्या गोष्टीत सक्सेस भेटत नाही. आणि स्टार्टिंगला जर जितकं होईल तितकं तुम्ही लोकांनी स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवा. व्हिडिओ करा, कोणाला न सांगता आपलं आपलं पोस्ट करा. जोपर्यंत कोणाला स्वतःहून कळत नाही तोपर्यंत कोणाला सांगणार की बाबा मी व्हिडिओ करतो आहे, यूट्यूबला असं कंटेंट टाकतो किंवा इंस्टाला असं कंटेंट टाकतो आहे. कारण कसं होतं माहिती आहे का, जितक्या लोकांना कळतं तितके लोक तुम्हाला डिमोटिवेट करतात किंवा त्यांची एखादी गोष्ट असते की जी एक कॉमेंट असते, ती कॉमेंट तुम्हाला म्हणजे ती गोष्ट करण्यापासून थोडंसं मागं ओढते. म्हणजे एखादी कॉमेंट अशी येते की ज्या कॉमेंटनं असं वाटतं की यार खरंच यार आपण बरोबर नाही करत वाटतं. तर ती गोष्ट नाही व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे तुमच्या जितक्या गोष्टी अशा लोकांनाच सांगा जे लोक तुम्हाला मोटिवेट करतील. डिमोटिवेट करणाऱ्या लोकांना गोष्टी सांगू नका. ठीक आहे, थँक्यू सो मच.